तर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। काँग्रेसच्या बैठकीला विदर्भातील काही आमदार जाणार नसल्याची माहिती आता मिळते। आमदार श्रेयसराम कोरोटे त्याचबरोबर सुभाष धोटे, राजू पारवे हे बैठकीला जाणार नसल्याची माहिती समोर येते। विदर्भातील काँग्रेस आमदार लोणावळ्यातील शिबिराला देखील उपस्थित राहणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहेत। गजानन, काँग्रेसकडून महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली, त्यामध्ये विदर्भातील काही आमदार मात्र या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळते। अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला, त्यामुळे पक्षफूट टाळण्यासाठी आज काँग्रेसच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक मुंबईत बोलावण्यात आलेली आहे। तशा सूचना सर्व आमदारांना देण्यात आलेल्या आहे। परंतु विदर्भातले काही आमदार, त्यामध्ये श्रेयसराम कोराटे, राजू पारवे, आमदार धोटे, आमदार आडबाले या सगळ्यांचा समावेश आहे, आज मुंबईत जाणार नाही। म्हणजे आजच्या बैठकीत ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे। त्यांचं नियमित शेड्यूल आहे, त्यामुळे ते जाणार नसल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे। एकूणच आज महत्त्वाची बैठक, कारण की पक्षफूट टाळण्यासाठी सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलं। प्रदेशाध्यक्षांचा तसा आदेश आहे, परंतु तरीही काही आमदार आजच्या बैठकीत जाणार नाही। उद्या लोणावळा इथे हे शिबिर होणार आहे काँग्रेसचं, त्या शिबिरासाठी ते उपस्थित राहणार असल्याची माहिती जी मिळते आहे। परंतु आज या बैठकीत विदर्भातले काही आमदार जे आहे ते उपस्थित राहणार नाही। हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हे आमदार का जाणार नाही, आणि चर्चेला उधाण आलेलं आहे, कारण की पक्षानं आदेश दिला, पक्ष कोण आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत याची चर्चा कालपासून सुरू झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवरच आजची ही बैठक जी आहे ती महत्त्वाची बैठक मुंबईत बोलावण्यात आलेली आहे। परंतु विदर्भातले काही आमदार या बैठकीत जाणार नसल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे। उद्या ते लोणावळ्याच्या शिबिरात जाणार आहे, आज जाणार नाही। नक्कीच गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।